पाचा दामाचा घोंगडा निसेन विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोधराय सकलाय जगद्विताय नागानरणाय श्रुतियज्ञविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबक गौरी नारायणी नमोस्तुते। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत श्री सद्गुरु ज्ञानेश्वर भगवान साधकाचा मायबाप योग्यांची माऊली ज्ञानी यांचा राजा महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत चिंतकाचा चिंतामणी मोक्षमार्गीचा संगाती विठोबाचा प्राणसखा चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा सागर अनाथाची माय असे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबरायांच्या गाथा प्रकरणातील किंवा गाथेतील विरहिणी प्रकरणातील अभंग आहे। विठ्ठल सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री गणेश नगर रहिवासी मंडळ आयोजित संत तुकाराम महाराज अनुग्रह दिन माघ शुद्ध दशमी निमित्त चालू असलेला नामयज्ञ सोहळा गजाननाच्या माघ शुद्ध चतुर्थीच्या जयंतीच्या गणेश जन्मोत्सवाच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिर गणेश नगर न्यू लिंक रोड बेहराव बाग जोगेश्वरी या ठिकाणी चालू असलेला हा नामयज्ञ सोहळा याला 23 वर्ष पूर्ण होत आहेत। अजून 2 वर्षाने 2 तप पूर्ण होतात, म्हणजे रौप्य महोत्सव सोहळा अजून 2 वर्षाने तुम्हाला करावा लागणार। अतिशय उत्तम असं नियोजन या मंडळाचं असतं। अनेक दिग्गज महान विद्वान कीर्तनकार या ठिकाणी अनेक प्रकारचं आपल्याला सुंदर मार्गदर्शन करून दरवर्षी जात आहेत। याही वर्षी उत्तम असं नियोजन आहे। गुणीजन सर्व गायक मंडळी परमार्थ प्रेमी भजनी मंडळी गुणीजन गायक गुणीजन मृदुंगाचार्य गुणीजक या बाजूच्या दोन्ही गायक विणेकरी चोपदार पेटी मास्तर आणि तुम्ही सर्व मायबाप विठ्ठल विठ्ठल। सेवेला निवडलेला अभंग माऊली ज्ञानोबरायांचा आहे आणि अभंगातून ज्ञानोबरायांनी एका पतिव्रतेचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे। पतीचे मता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची जी पतिव्रता काय असते। कारण या महाराष्ट्राचं भाग्य थोर इथे संत जन्माला आले। महाराष्ट्राचं भाग्य थोर इथे संत जन्माला आले, पण महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं आहे इथं माणूस मेल्याशिवाय त्याची किंमत कळत नाही। इथल्या माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं, नाही का? म्हणून या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे, भारतामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही त्याच्यापेक्षा जास्त संत महाराष्ट्रात जन्माला आले। काय म्हणायचे नेहरू? भारतामध्ये जेवढे संत जन्माला आले नाही त्याच्यापेक्षा जास्त संत महाराष्ट्रात जन्माला आले, पण या महाराष्ट्रातल्या लोकांना हे संत असताना कळाले नाही, संत गेल्यानंतर कळाले। ज्ञानोबरायांना असताना कोणी शिवलं नाही आणि आता शिवण्यासाठी आळंदीत गर्दी। तेव्हा शिवल्यानंतर पाप लागत होते म्हणून शिवत नव्हते, नाही का? शिवल्यानंतर पाप लागत होतं म्हणून शिवत नव्हते। जर चुकून स्पर्श झाला पोरांचा तर या लोकांनी या ब्राह्मणांनी जोड्यांसहित इंद्रायणी जाऊन आंघोळी केल्या, जोडी सुद्धा वाटत होते। तेव्हा शिवल्यानंतर पाप लागतंय म्हणून शिवत नव्हते आणि आता शिवण्यासाठी 4-4 किलोमीटर पासून रांगा आहेत। 5-5, 10-10 किलोमीटर पर्यंत मुलं माधुकरीला फिरली, दगड विटांव्यतिरिक्त काय मिळालं? आणि आज माऊली किंवा माधुकरीला निघते किंवा माधुकरीची आज मागण्याची गरज नाही, पण आज मात्र ज्ञानोबरायांना सोन्याच्या ताटातून नैवेद्य आहे असताना खापर मिळालं नाही। इंद्राणीला शिवाल तर इंद्रायणी बाटेल म्हणून इंद्राणीला शिव दिलं नाही। आता पंचामृताने समाधीला अंघोळ आहे। पंचामृत ठेवायला तांब्या पितळाची भांडी नाही,
चांदीची घागर, चांदीची बादली, चांदीचं गंगालय, चांदीचं पंचपाळ, चांदीची पंचारती. आज काय कमी आहे? अजून सांगू? ज्ञानोबा पहिल्यांदा पंढरपूरला गेले, अनवाने पायाने गेले, पायी भाजत होते म्हणून वडाची पानं पायाला बांधली होती. आज माऊली पंढरपूरला निघाली तर सोन्याच्या पादुका चांदीच्या पालखीत आहे. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. चांदीच्या रथाला बैलजोड कोणाची जोडायची याच्यासाठी निलावे, निलावा ज्याचा नंबर येतो त्याच्या आळंदीतून बैलांसहित मिरवणूक आहे. असताना दारात उभं केलं नाही आणि आता आमच्या दारावून पालखी जावी याच्यासाठी वाद आहे. असताना दारात उभं केलं नाही, आता दारावून पालखी जावी याच्यासाठी सगळ्यांचा आग्रह आहे. असताना काय मिळालं? असताना संत कळालेच नाही. नाही का? विठ्ठल विठ्ठल. आम्ही संतांच्या वंशात जन्माला आलो, आता सांगणारे किती आहेत? असताना काय किमती मिळाल्या? म्हणून या महाराष्ट्र परंपरेमध्ये संतांची परंपरा फार महान आहे. आज माझ्या मस्तकावरचा फेटा, तुमच्या डोक्यावरची टोपी आणि हा सप्ताह कोणामुळे टिकून आहे? संतांमुळे टिकून आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी त्याही काळामध्ये अतिशय कठीण प्रसंग असताना सुद्धा ही जागृती, हिंदू जागृती, परमार्थ जागृती तेवत ठेवण्याचं काम केलं या मंडळींनी. भारतावर आक्रमण झालं बाबरचं. राम मंदिर पाडून त्यांनी बाबरी मशीद जन्माला घातली. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायूँ आला, हुमायूँ नंतर अकबर आला, अकबर नंतर जहांगीर आला, जहांगीर नंतर शहाजहान आला, शहाजहान नंतर औरंगजेब आला आणि त्याच्यानंतर आपल्या मराठी शाहीने मुघलशाही संपून टाकली. अनेकांनी अनेक आक्रमणं केली. अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रावर चालून आला. देवगिरीचा किल्ला जिंकून त्याने दौलताबाद केलं. महाराष्ट्रातलं प्रत्येकाचं धर्म हिंदू धर्म म्हणून जगणं अवघड करून टाकलं. आपली दैवतांची पूजा सोडून आपण पिरांच्या पूजा करायला लागलो. का? बाबा मारू नका, तुमचा देव सुद्धा आम्हाला मान्य आहे, तुम्ही म्हणाल तसं आम्ही व्हायला तयार आहे, तुम्ही उद्या म्हटलं तर आम्ही मुस्लिम व्हायला तयार आहे, पण आम्हाला मारू नका, तुमच्या देवाची आम्ही आराधना करतोय. म्हणून पिराचे उत्सव सुरू झाले. बऱ्याच गावांना यात्रा म्हणत नाही, उरूस आहे आमचा महाराज, म्हणजे नाही का, आपल्या देवांची केली जाते यात्रा आणि पिराचा घातला जातो उरूस. म्हणून उरसाला जायचंय गावाला आपण सहज म्हणतो. उरूस म्हणजे तो कोणाचा? पिराचा. सुरू झाला. धर्म अतिशय बिकट अवस्थेमध्ये होऊन गेला होता. जगणं अतिशय अवघड झालं होतं. नालंदा विद्यालय अल्लाउद्दीन खलजीने पेटवून दिलं. 90,000 कोट ग्रंथ 6 महिने जळाले. 10,000 ब्राह्मणांची कत्तल करणारा अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रावर फार त्याने अत्याचार केले. 25/11/1296 ज्ञानोबा समाधीस्थ झाले आणि माऊलींच्या समाधीनंतर 13व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खलजी महाराष्ट्रात येऊन त्याने महाराष्ट्राचं जनजीवन अगदी विस्कळीत करून टाकलं. भागवत संप्रदायाची परंपरा अतिशय सुंदर ज्ञानोबांनी पाया घातला होता. सगळ्यांच्या घराघरामध्ये भगवंत नामस्मरण सुरू झालं होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये वैष्णवाचा धर्म हा सर्वत्र सुरू झाला होता. पण तो मोडीत काढण्याचं काम अल्लाउद्दीन खलजीने केलं. विठ्ठल विठ्ठल. 1433 नाथांचा जन्म झाला पैठणमध्ये. भानुदासाच्या कुळी महाविष्णूचा अवतार. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, असा नाथांचा जन्म पैठणामध्ये झाला 1433 आणि 1433 ही जगामध्ये चाललेले अत्याचार, अनेक प्रकारची हिंसा, नाना प्रकारचा अतिशय धर्म बिकट अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर आमच्या नाथांनी त्या जगदंबेला पहिलं आवाहन केलं. दार उघड बया आता, दार उघड बया, 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 बोला पुण्यवासी दार उघड बया, दार उघड बया, बोला पुण्यवासी दार उघड बया, बोला पुण्यवासी दार उघड बया, बोला भवानी दार उघड बया, बोला भवानी दार उघड बया, पुण्यवासी दार उघड बया, पुण्यवासी
जगदंबेला केलं, त्या जगदंबेला जाग आली 16व्या शतकामध्ये. 19 फेब्रुवारी 1630, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊच्या पोटी शिवाई मातेच्या कृपा आशीर्वादाने शिवनेरी किल्ल्यावर छत्रपतींचा जन्म झाला. कधी हे का तारीख पाठ? 19 फेब्रुवारी 1630 महाराजांचा जन्म झाला. 750 पावणे 800 वर्ष या हिंदुस्थानावर हिरवा ध्वज फडकत होता. छत्रपतींनी 1645ला त्या ध्वजाच्या विरोधात, हिरव्याच्या विरोधात 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ वाहिली आणि 1646ला महाराष्ट्रात पहिल्यांदा भगवा फडकला. तीन सत्तेच्या विरोधात धाडस केलं महाराजांनी. 3 सत्ता, मुघल, निजाम, कुतुबशाह. या 3 सत्तेच्या विरोधामध्ये भगवा ध्वज लावणं किती अवघड आहे. म्हणून आजचं कीर्तन आहे. 1645ला हिंदवी स्वराज्याची शपथ, 1646ला तोरणागड भगवा ध्वज, 1647ला पुरंदर, 12 मार्च 1660ला पन्हाळ्याला वेढा, 17 ऑगस्ट 1666ला आग्र्यावरनं सुटका, 6 जून 1674ला राज्याभिषेक आणि 3 एप्रिल 1680ला महाराज आपल्यातून गेले. 50 वर्षात 350 किल्ले बांधले. 16 ते 50 म्हणजे 34 वर्षात छत्रपतींनी 350 किल्ले बांधले. माझं वय आता 50 आहे नाही का. आता माझ्या वयाचे आहेत त्यांना मी प्रश्न विचारतो. आपण फक्त एक फ्लॅट घेतला नाही का, तोही घेताना अजून कर्ज त्याच्यात. म्हणजे आपण काय करू शकलो 50 वर्षात, महाराजांनी काय केलं. विठ्ठल विठ्ठल म्हणून ही क्रांती केली ह्या महाराष्ट्रातल्या महान तत्वज्ञानाने.
संत नाही का, संतांच्या बरोबरीची पूजा छत्रपतींची नाही का. छत्रपतींनी हिंदू धर्म सांभाळला म्हणून दयातीचे ना भूतांचे पालन अनेक निर्दलन कंटकांचे धर्मनीतीचा ऐका व्यवहार निवडिता सारा सारते. हे मार्गदर्शन तुकोबरायांनी छत्रपतींना केलं. तुम्ही जे करताय ते आमच्यापेक्षाही चांगलं काम करताय. तुमची जी भक्ती आहे ती सुद्धा ईश्वरी सेवा आहे. जे समाजाला त्रासदायक आहे, धर्माला त्रासदायक आहेत, त्यांना मारणं म्हणजे पाप नाही. म्हणून छत्रपती तुम्ही न भीता, येईल त्याला धर्माच्या विरोधात येईल त्याला संपून टाका. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हाती घेऊन बाण फिरे नाही का, हातात बाण घेऊन फिरा तीक्ष्ण उत्तरे. कारण का, तुम्हाला जर समाजाचं काम करायचं असेल तर दया कोणावर दाखवावी असं मार्गदर्शन संतांनी त्या काळात केलं. म्हणून संत विचार जे आहेत तर ते विचार फार अनमोल विचार आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये आपली एक विचारधारणा अशी आहे मध्ये राहू द्या आम्हाला गंध लावायचा म्हटलं तर आम्हाला लाज वाटते. गंध लावायचं म्हटलं तर आम्हाला लाज वाटते. गंध लावणं म्हणजे आम्हाला गावढळ वाटतं. ज्ञानेश्वरी वाचणारा, हरिपाठ करणारा, गळ्यात तुळशीची माळ घालणारा, याच्याकडे बघण्याची दृष्टी समाजाची वेगळी आहे. पिणारा खाणाराला जेवढा सन्मान आहे तेवढा गंधावाल्याला नाही नाही का. गंध लावणाराच्या मस्करी करा, काय बुवा अशी मस्करी होते. खाणारा पिणाऱ्यांची कोणी मस्करी करत नाही. एक जाता जाता एक वाक्य जाऊन सांगतो तुम्हाला. माझ्या कीर्तनातलं एक वाक्य तुम्ही घरी न्या. तुम्ही जेवढं वाईट वागाल तेवढं अनुमोदन. तुम्ही जेवढं वाईट वागाल तेवढं अनुमोदन आहे. पण तुम्ही जेवढं चांगलं वागाल तेवढा विरोध आहे. तुमचं चांगलं वागणं सहन होत नाही. कारण चांगलं तुम्हाला सगळे म्हणावेत ही त्यांची अपेक्षा नसल्यामुळं त्यांची एकच अपेक्षा, याने सुद्धा आमच्याच पंक्तीला येऊन बसावं म्हणून सज्जनाला त्रास आहे. पण विवेकानंदांचं असं वाक्य, या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून नाही. वाक्य लक्षात आलं का माझं? या भारताला सज्जनांपासून जेवढी भीती आहे तेवढी दुर्जनांपासून नाही. सज्जन एकत्र येत नाहीत आणि दुर्जनांना एकत्र आणावं लागत नाही. नाही, दुर्जनांना एकत्र आणावं लागतं का? यात्रा चांगली व्हावी मिटिंग घ्यावी लागते. यात्रेचं वाटोळं करायचं मिटिंग होते का? एक मिस कॉल दिला का 1000 एकत्र येतात. एक मेसेज पाठवला का 1000 एकत्र येतात. आपला हँडवेल कीर्तनाच्या सप्त्याचा सुरू होण्याच्या अगोदर 8 दिवस सगळ्यांच्या आपल्या मोबाईलला फिरलाय, व्हॉट्सअपला फिरलाय. पण किती जणांच्या लक्षात आहे आजचं कीर्तन कोणाचं आहे? तमाशा सुरू होतो रात्री 12 वाजता, गर्दी सुरू होते 6 वाजता. कीर्तन सुरू होतं 8 वाजता, गर्दी सुरू होते 9 वाजता. तमाशाला म्हणावं लागतं मागं सरकून बसा आणि कीर्तनाला म्हणावं लागतं पुढं सरकून बसा. चांगल्यासाठी माणसांचा विरोध आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या महाराष्ट्रातल्या संतांनी प्रापंचिक प्रपंचातली उदाहरणं देऊन अवघड असलेला परमार्थ आपल्याला सोपा करून दिला. अच्छा, अभंगामधून ज्ञानोबा म्हणतात देव माझा पती असावा आणि मी त्याची पत्नी असावी. देव माझा पती असावा, मी त्याची पत्नी असावी. का? पाचा दामाचा घोंगडा निसेन उरले मोठते जीवी न ग बाई. का? देव माझा पती, मी त्याची पत्नी असावी. का? पत्नी होणं म्हणजे पारतंत्र्यामध्ये जाणं. स्वातंत्र्य सोडून पारतंत्र्याकडे वाटचाल म्हणजे पत्नी आहे. लग्नाच्या अगोदर ती मोकाट आहे. आजीवरी होते मी मोकाट. लग्नाच्या अगोदर तिला कुठलं बंधन नाही आहे का? कोणाशी बोलायचं, कोणाशी काय खायचं, काय परिधान करायचं, गंध लावायचा न लावायचा, कधी जेवायचं, किती जोराने हसायचं, कसं चालायचं, याला बंधन नसतं. त्याचं नाव माहेर. म्हणून माऊलींची विरहिणी आजीवरी होते मी मोकाट. मोकाट कुठलंच बंधन नसले मोकाट म्हणजे माहेर. बंधन नसताना, स्वातंत्र्य असताना सुद्धा पारतंत्र्याकडे वाटचाल करणं म्हणजे लग्न विवाह सोहळा. पतीशी आता लग्न झाल्यानंतर किती बंधने येतात. मग सगळीच बंधनं आहेत. किती जोराने बोलायचं, डोक्याला काय लावायचं, कुठला कपडे घालायचे, कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं. पारतंत्र्याकडे वाटचाल म्हणजे लग्न करणं आहे, पती करणं आहे. मग माऊलींनी स्वातंत्र्य असताना सुद्धा पारतंत्र्याकडे का?
सर्वस्वाने जसा पतीचा अधिकार पत्नी वाचतो तो सांगेल तसं तिला वागावं लागतं. तिच्या मनाने चालावं लागत नाही, पतीच्या मनाने चालावं लागतं. म्हणून पंढरीनाथ जर माझा पती झाला तर मी त्याची पत्नी झाल्यानंतर माझं स्वातंत्र्य गेलं तरी चालेल, तो म्हणेल तसं मला वागावं लागेल. त्याचा संपूर्ण माझ्यावर अधिकार यावा म्हणून तो माझा पती व्हावा आणि मी त्याची पत्नी व्हावी. विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागली. आता मला असं वाटतं ना, रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मला तो फार आवडला. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा, बाह्यानो वेदले व मन दयाचे गुणी, क्षणवर विठ्ठल रुक्मिणी न विसंबे. सख्या म्हणायला लागल्या, काय तुला आवडला, किती काळा आहे ग तो. माऊली म्हणतात, असे नका काळा, ठाईचा सी काळा, अनादि बहु काळा, म्हणून निवेदा चाळा लावी लागे माय. तो काळा आहे म्हणून त्याच्या रंगाकडे पाहून नाही मी लग्न करत, त्याचे गुण पाहून मी लग्न करते. त्याच्या रूपाला नाही भाळले, त्याच्या सद्गुणांना मी भाळून गेले, म्हणून मी त्याच्याशी लग्न करणार. सका म्हणायला लागल्या, अगं तो महाराष्ट्रीयन नाही आहे. माऊली म्हणतात, म्हणून तर म्हणते, दुर्ळा आंबोला केला ग बाई, लांबचा नवरा. आंबोला म्हणजे कर्नाटकी भाषेमध्ये नवऱ्याला आंबोला म्हणतात. लांबचा नवरा मी केला. सका म्हणायला लागला, काय मिळणार तुला त्याच्याकडे. त्याची परिस्थिती किती गरीब आहे, ना त्याचा फ्लॅट, ना त्याच्या गावाला 10-5 एकर जमीन, नाही त्याला आई न बाप, नाही का. हे तर पाहिजे आम्हाला, नाही का. काही नसलं तरी चालेल, मुंबईला फ्लॅट, पुण्याला फ्लॅट असला, त्याला आई नसली बाप नसला म्हणजे आणखीन चांगलं झालं, पण त्याला फ्लॅट असावा. पण त्याच्याकडं काहीच नाही. तुझ्या काय इच्छा पूर्ण होणार, तुला काय मिळणार, तुला काय आवडी पुरवणार, तुला काय मिळणार, तुला काय चांगली वस्त्र परिधान करायला मिळणार. ज्ञानोबराय म्हणतात, नाही का मिळेना, 5 दमडीचं साधं नाही, मला पैठणी घेतली नाही, त्याने चांगली साडी आणली नाही, 15,000ची आणली, साधं जाडं भरडं घोंगडी सारखं एखादं लुगडं, एखादी साडी तर तो मला आणीन. अभंगाचं पहिले 5 दामाचा घोंगडाने सेन, 5 दामाचा घोंगडाने सेन, घोंगडा नेसेन. भले त्याने मला नाही लय महागडं साडी आणली, साधं जाडं भरडं का आणील, कारण त्याची पत्नी आहे, त्याला समाजात वागायचं आहे, समाजात वागणार आहे तो. लोक म्हणतील त्याला बायको सांभाळता येत नाही, तो समाज काय सांभाळणार आहे, नाही का. ज्याला बायको नीट सांभाळता आली नाही तो समाज काय सांभाळणार आहे. म्हणून लाज, जगाच्या लाजने त्याला लाज वाटेल, साधं जाडं भरडं कवायना लुगडं तो मला आणील. नाही मला जास्त खायला मिळालं तर उरले मोठते जीवी नग बाये, उरलं सुरलं त्याच्या घरातलं खाईन, पण ही गोप नाही का, कामारी कामारी होईल या गोपाळांचे घर, रिघेण गवाये, नाही का. विठ्ठल विठ्ठल. लक्षात ठेवा, एका पत्नीचं फार सुंदर वर्णन केलं.
म्हणजे लग्नाच्या अगोदर मी मगाशीच बोलून गेलो, कुठलं बंधन नाही, स्वातंत्र्य, स्वातंत्र्याकडून त्याची पारतंत्र्याकडे वाटचाल आहे. म्हणून लग्नात तिच्या पायात जोडवी घालायला देतात. का जोडवी घालतात? का बाळा ही जोड जर टिकवायची असेल, ही जोड जर टिकवायची असेल, बरं का बाबा 2 मिनटं बरं का, म्हणजे ही जोड जर टिकवायची असेल व्यवस्थितच तुझं पाऊल पडता कामा नये, पाऊल चुकू नये, म्हणून ती जोडवी तुला सातत्याने आठवण करून देतील. पाऊल तर चुकत नाही ना, म्हणून पायामध्ये जोडवी. पूर्वीच्या काळी तोडे असायचे, आमच्या आईच्या पायात तोडे असायचे. आजही तिने असे आहेत आमच्या कापडामध्ये मस्त जुने शिंदेशाही जोडे, ते बार जाडे असे अर्धा किलोचे आहेत. पण आता त्या साकळ्या घालतात किंवा त्याला आपण पट्ट्या म्हणतो, त्या घातल्या. त्याच्यातसुद्धा एक घुंगरू आहे, 2 घुंगरं ठेवलीत का पाऊल टाकताना सुद्धा तालात व्यवस्थित पडावं ते आठवण करून देतात ती घुंगरं. कमरेला कंबरपट्टा चांदीचा पूर्वी असायचा, कंबर कसून काम करावं लागेल. बाजूबंद आता फुलाचे बांधतात, बाहुबळात तुला ताकद आणून काम करावं लागेल. आणि कानामध्ये सोन्याचे कुंडल बापाकडून देतात. बापाने ते कुंडल का द्यायचे शास्त्रामध्ये? बापाने ते कुंडल त्या मुलीला द्यायचे का द्यायचे? का तर बापाने असं सांगायचं असतं, बाळा आता 42 कुळांचा तुला उद्धार करायचा आहे. 21 माहेरची, 21 सासरची, 2 तालुके, 2 जिल्हे, 2 गावं, 2 गोत्र, 2 घरं जोडण्याचं काम तुझ्यामुळं घडलंय. आता तिकडे गेल्यानंतर तू अशी राहा बाळा, अशी राहा का माझ्या कानावर सातत्याने सोन्याची वार्ता कानावर येईल, अशी तिथं गेल्यावर वाघ. म्हणून तुझ्या कानामध्ये सोन्याचे कुंडल दिले जातात. नाकापेक्षा मोती जड होता कामा नये, म्हणून नथीमध्ये मोती दिला का अहंकार होऊ देऊ नकोस. आणि मग तिच्या हातामध्ये हिरवा चोडा काचेचा भरला जातो, बांगड्या भरल्या जातात. त्या बांगड्या सांगून जातात जशी काच फुटल्यानंतर जोडणं खूप अवघड आहे, जोडलीच जात नाही, एवढं तुला स्वतःला जपायचंय. काचेसारखं तुटल्यानंतर फुटल्यानंतर जोडणं अवघड आहे. हा संसार तुला समृद्धयुक्त करायचा आहे, म्हणून त्याचा रंग हिरवा आहे. समृद्धीचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग आहे. म्हणून त्या तसला तुला चुडा तुझ्या हातामध्ये भरण्यात आलेला आहे ते सांगितलं जातं. आणि मग गळ्यामध्ये तिच्या मंगळसूत्र घातलं जातं. त्या मंगळसूत्रामध्ये सोन्याचे मणी कमी आहेत, काळे मणी जास्त आहेत. सोन्याचे मणी सांगून जातात, बाळा संसार दुःखमुळं चहू कडिंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आया संसार सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये दुःख जास्त आहे, सुख कमी. सुख पाहता जवा पाडे, दुःख पाहता पर्वत एवढे. मग सोन्याचे दिवस कमी आहेत, काळे दिवस जास्त आहेत. म्हणून काळे मणी जास्त आहेत, सोन्याचे मणी कमी आहेत. आणि मग 2 वाट्या पती पत्नीचं प्रतीक आहे. एक हळदीची वाटी, एक कुंकवाची वाटी आहे. 2चे 4 हात करून या मंगळसूत्रात तुम्ही अडकलेला आहात. संसार एक मंगळसूत्र आहे, धर्माला अनुसरून घेतलेला भोग, त्याला मंगलसूत्र म्हणतात. शुभ मंगल विवाह म्हणतात. त्या सूत्रामध्ये तुम्ही अडकलेला आहात, त्याचं नाव आहे मंगलसूत्र. आणि मग मस्तकाव कुंकू आहे, ते लाल रंगाचे. लाल रंगाचंच का? चॉकलेटी का नाही? गुलाबी रंगाचं का नाही? किंवा थोडंसं जांभळ्या रंगाचं का नाही? निळ्या रंगाचं का नाही? लालच रंग का दिला? स्त्री एक क्रांती, भोज्येषु माता शयनेषु रंभा, नाही का? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक क्रांती, तिचं एक रूप महालक्ष्मी, एक रूप महासरस्वती आहे, एक रूप महाकाली आहे. असे 3 रूपामध्ये तिला पाहायला मिळतं. आणि तुला एक क्रांतीचा रंग हा लाल आहे, म्हणून तुला एक बदल घडून आणायचा आहे. म्हणून बदल अचानक घडून आणणं त्याला म्हणतात क्रांती. त्या क्रांतीचा रंग लाल आहे, म्हणून कुंकवाचा रंग लाल आहे. आणि सर्व अलंकार घातल्यानंतर जेव्हा कुंकू लागलं जातं तेव्हा सौभाग्य पूर्ण होतं. तो सौभाग्याचा पूर्ण विराम आहे. मग कुंकू लावल्यानंतर ती सौभाग्यवती आहे. म्हणून हे सर्व अलंकार तिला घातले जातात. त्याच्या मागे, प्रत्येक अलंकाराच्या मागे एक अर्थ दडलेला आहे. हे सौभाग्यवतीची लक्षण आहे. म्हणून त्या कुंकुम अलंकारावरही तिला पाहिलं जातं, म्हणून ती सौभाग्यवती. म्हणून एक किती क्षणिक बघा, कुठल्याही लग्नाला तुम्ही गेले तर स्टेजवर येईपर्यंत तिचं एक आडनाव आहे, पण स्टेजवरून उतरताना तिचं दुसरं आडनाव आहे. किती बदल करावा लागतो स्त्रीला. स्टेजवर येईपर्यंत एक आडनाव आहे, स्टेजवर येईपर्यंत ती थोरात आहे, पण स्टेजवरून उतरताना ती पवार आहे. आता काल आमच्या ओझरला रोज लग्न चालू आहेत. मला ते नाव वाचल्यानंतर मला खूप आवडलं. गालात मी आपलाच गाडी वाचलो. तिचं माहेरचं आडनाव होतं उदास, सासरचं होतं गायाळा.
स्टेजवर येताना ती उदास होती, पण स्टेजवर उतरताना ती घायाळ झाली होती. किती बदल करून घ्यावा लागतो. तेवढाच बदल नाही, नवऱ्याला आवडते शेपू, हिला आवडते मेथी. तिला शेपू आवडत नाही, त्याला मेथी आवडत नाही. पण त्याला शेपू आवडते म्हणून हिला शेपू खावा लागते. त्याला आवडते म्हणून, त्याला आवडतो निळा रंग, हिला आवडतो लाल रंग. तो म्हटला ते निळच आवडतं. तो म्हणते म्हणे मला नाही आवडत निळं. तो म्हणला माझ्यावर यायचं ना. तेच आहे स्वतःचं स्वातंत्र्य, खाण्याचं, परिधान करण्याचं, वागण्याचं. एवढं पारतंत्र्यात मला जावं लागलं तरी तोच नवरा करीन. विठ्ठल. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता, अनायासे आत्मीयता भेटेची रे. तुका म्हणे पतिव्रता, तिची चाले देवावरी सत्ता. किती बहान असतं एवढं. त्याच्या विचाराशी आपला विचार जोडून घेणं, सर्व स्वातंत्र्य टाकून पारतंत्र्यात तो म्हणेल तसं वागणं, पतीच्या शब्दाला शब्द देणं, त्याचप्रमाणे त्याच्याशी वागली तर ती महान पतिव्रता आहे. म्हणून सदैव वैकुंठ गमनाच्या अगोदर फाल्गुन मध्य द्वितीया वार सोमवार ते दिवशी कीर्तन करता म्हणे मजा आता निरोप द्यावा. महाराजांना सदैव वैकुंठ गमनाच्या आदल्या दिवशी लोहगावला कीर्तन झालं. तुकोबराया देहूला आले. तावसाहेब भाकरी करत होत्या. भाकरी करता करता एक भाकरी चुलीच्या भिंतीला लावलेली होती, एक तव्यावर भाजत होती, एक काठवटीमध्ये पीठ मळत होती आणि एक भाकर आराव भाजत होती. तिचे केस असे सगळे पुढे आलेले होते, साधारण बटा पुढे सरकलेल्या होत्या. महाराजांनी विना खुंटीला अडकवला, तिच्या समोर खालवर धोतर घेतलं, बसले. आणि तेवढ्यात तिला म्हटले, आवले उद्या आम्ही वैकुंठाला जाणार आहे, येता का? उद्या आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगा विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा, श्रीरंग बोलावितो. आम्ही उद्या वैकुंठाला जाणार, यायचं का? आता ती भोळी साधी, ती म्हणाली तुम्हाला यायचं असेल तर या जाऊन, मला काही वेळ नाही, माझी म्हैस व्यायला झाली, माझी नारा विठा गोंदा यांच्याकडं कोण लक्ष देईल? माझा माधा आहे, माझा विठा आहे, माझी भागीरथी, माझी गंगा आहे, यांच्याकडं कोण लक्ष देईल? तुम्ही जाऊन या. महाराज म्हणले, अगं खऱ्या वैकुंठाला चाललोय, पंढरपूरला नाही. ती म्हणले खरं असू द्या तर खोटं असू दे, तुम्ही जाऊन या. ते म्हणले तुला का म्हणतोय? 14 टाळकऱ्यांना म्हटलो नाही, शिष्यांना म्हटलो नाही, तुला का म्हणतोय? कारण तुझ्यामुळं मला ही जागा मिळाली. ज्याच्यावर का परमार्थ आणि प्रपंच चांगला होण्यासाठी सुद्धा बायको चांगली लागते. बायको जर चांगली नसेल तर परमार्थही होत नाही, प्रपंचही होत नाही. म्हणून सदैव वैकुंठ गमनाशा ते म्हणाले, अगं अवले ऐकलंस का? अगं खऱ्या वैकुंठाला चालले. ती म्हणली कुठं जायचं ते जाऊन या, मला काही विचारू नका. ते म्हणले, अगं का म्हणतोय तुला? तुझ्यामुळे ही जागा मिळाली, माझ्यामुळं नाही. ती म्हणली कसं काय? तुला माहिती ना, माझ्या देवाने तुझ्या पायातला काटा काढला, माझ्या अगोदर तुला भेट दिली. जिजाऊंनी विस्कटलेली केसाची मागं घेतली, म्हटली तुमच्या देवाने माझ्या पायातला काटा काढला तर काही उपकार नाही केले. त्याने का काढले माहिती आहे? माझ्या पायातला काटा का काढलाय माहिती आहे? तुम्ही धरलेत त्याचे पायी, मी धरलेत तुमचे पायी, म्हणून तो धरतोय माझे पायी. तुम्ही करता त्याची सेवा, मी करते तुमची सेवा, म्हणून तो करतोय माझी सेवा. आणि माझ्या पायातला काटा काढला तर काही उपकार नाही केले. का काढला माहिती का? ही भाकर तुमच्यापर्यंत लवकर पोचवावी म्हणून त्याने काटा काढलाय. जो वरून तेवढा काळा आहे तेवढा आतून काळा आहे, त्याचं काय कौतुक सांग. असा सहज तिचा परमार्थ होता, पण अगोदर तिला भेट आहे. हे बघा, अजून एक जाता जाता वाक्य सांगून जातो. काही माणसं एवढं पाप करतात, एवढं पाप करतात, एवढं पाप करतात, तरी त्यांच्याकडे चांगली पदं असतात. डोळ्यासमोर पाप करतोय, डोळ्यासमोर, हो, लोकांच्या समोर लक्षात येतंय, निदर्शनात येतंय, समोर पाप करतोय. कधी देवळात आला नाही, कधी देवाचं दर्शन केलं नाही, आला फक्त इलेक्शनला नारळ फोडायला. वर्षभर 5 वर्ष देवळात सुद्धा नारळ फोडायला त्या कधी आला नाही. पण त्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर नारळ फोडायला देवळाकडे आला, ते सुद्धा नीट नाही, पायात चप्पल घालून नारळ फोडला. नवे तुम्हाला नवल सांगतो, एवढं पाप, एवढं पाप, एवढं पाप सगळा समाज पाहतोय, तरी पण देव त्याला साथ देतोय. जो जिथे हात लावून तिथे त्याला जमते. काही करू दे, त्याला सहज यश प्राप्त होते. असं का? आणि आपण एवढं पुण्य करतो, एकादशी आपली चुकत नाही, आपला काकडा चुकत नाही, आपला हरिपाठ चुकत नाही, आपली ज्ञानेश्वरी चुकत नाही, आपल्या नेमाने नेम चालू असताना सुद्धा भगवंत आपल्याला मात्र प्रत्येक क्षणाला पेश. आपण टोमॅटो केले, आपला कॅरेट गेला 50 रुपये, त्याचा कॅरेट गेला 500 रुपये. आपण म्हणतो काय देवाचं खरं आहे. हे कशामुळं माहिती का?
पाप करून सुद्धा या लोकांना जर यश येत असेल तर याच्या पाठीमागं काय आहे? त्याच्या बायकोची आणि आईची पुण्य आहे. त्याची बायको जर पतिव्रता असेल, जालिंदर सारखा राक्षस देवाला मारता आला नाही, कारण त्याची बायको पतिव्रता होती. वृंदेचं जेव्हा पातिव्रत्य भंग केलं तेव्हा जालिंदर मारता आला. दुर्योधनाची पत्नी सुद्धा महान पतिव्रता होती. लक्षात आलं? म्हणून दुर्योधन लवकर मारता येत नव्हता. या पापी लोकांच्या पाठीमागं त्याची पत्नी जर पतिव्रता असेल तर त्याला मारता येत नाही. एवढी पत्नीमध्ये ताकद आहे. यशवंतराव चव्हाणांना विचारलं, तुम्ही संरक्षण मंत्री आहात, हे कोणामुळे झालात? कोणाला श्रेष्ठ कोणाला ठरवणार? पक्षश्रेष्ठीनं श्रेष्ठत्व देणार का दुसरं कोणाला देणार? ते म्हणाले, पक्षश्रेष्ठी आहेतच माझ्या पाठीमागे, पण मी आज संरक्षण मंत्री झालो तो 2 स्त्रियांमुळे झालो. एक माझी बायको, एक माझी आई. माझ्या बायकोने माझा प्रपंच चांगला सांभाळला आणि मला या राजकारणाला वाट मोकळी करून दिली. माझं राजकारणात लक्ष लागलं, घरी लागलं नाही, कारण बायकोने माझं घर सांभाळलं आणि मला राजकारणाला वाट मोकळी करून दिली. आणि आईने माझ्यावर चांगले संस्कार केले, म्हणून समाजाने माझ्या विश्वास ठेवला आणि या पदावर पोहोचलो. याच्या पाठीमागं 2 स्त्रिया आहे, एक पत्नी दुसरी आई. विठ्ठल किती मोठी ताकद असेल. तुम्ही दत्त जयंतीचं नेहमी कीर्तन ऐकता. अनुसयेने 3 देवांना बालक केलं. 3 देवांना बालक केलं. ब्रह्मा विष्णू महेशाला बालक केल्यानंतर त्या तिघी सावित्री लक्ष्मी पार्वती शोधायला आल्या. सापडे ना त्यांना. त्यांचं ते बालरूपात ते आपले पती पाहिल्यानंतर स्वतःचा पती ओळखू येईना. पार्वतीने विचारलं, बाई माझा नवरा कुठला? म्हणजे शोधा. तुम्ही महान पतिव्रता आहेत ना, शोधा म्हणे. लक्ष्मी विचारते, आईसाहेब विचारतात, अहो माझा पती कुठला? म्हणजे शोधा की. नाही सापडला. मग नारद मुनी म्हणाले, तिला शरण जा त्या पतिव्रतेला. मग त्या नमस्कार केला, शरण गेल्या. म्हणाल्या, बाई सांग माझा कुठला आहे? त्यावेळेस ती अनुसया सांगते, लक्ष्मी आईसाहेब तुमचा पती ओळखायची अतिशय छान एक खूण आहे. श्रीवत्सलांछन गळा वैजयंती माळा. ज्याच्या छातीवर भृगु ऋषींनी लाथ म्हणली ते वत्सलांछन त्याच्या छातीवर तो तुझा पती आहे. घाईघाई तिने आपला पती ते चिन्ह ओळखू आल्यानंतर जवळ घेतला. लक्ष्मीला नारायण सापडला. पार्वतीने विचारलं, माझा पती कुठला? म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे तो निळकंठ. तिने ज्याचा कंठ निळा आहे तो भगवान शंकर उचलला. सावित्री आई म्हणाली, नका सांगू आता मला, राहिलंय ते माझंच आहे. विठ्ठल. ह्या प्रकार पाहिला अनुसयाची शिष्या शांडिल्यने तो प्रकार पाहिल्यानंतर ती अनुसयाला म्हणाली, मलाही असं करायला काय करावं लागेल? देव आपल्याला देवाला जिंकायचं असेल, देव आपल्या वंचित करायचं असेल तर काय करावं? म्हणली पतिव्रता हो. म्हणली पतिव्रता व्हायला काय करावं लागेल? लग्न करावं लागेल. म्हणली मग लग्न कर. म्हणजे कोणाशी लग्न करू? अनुसयाने सांगितलं, उद्या सकाळी स्नानाला जा, पहाटे 3:30 पावणे 4ला गंगेवर जो पुरुष पहिला दिसेल त्याच्या गळ्यामध्ये हार घाल. ती गंगेच्या स्नानाला 3:30 पावणे 4ला ब्रह्ममुहूर्तावर गेली आणि कौशिक नावाचे ऋषी आंघोळ करत होते, त्यांच्या गळ्यात जाऊन हार घातला. ते म्हटले, हार का घातला? म्हणजे तुम्ही आजपासून पती, तुम्ही आजपासून माझे पती. ते म्हणले, मी नाही तुझा स्वीकार केला. ती म्हणली, करा नाही तर नका करू, मी तुम्हाला तुमचा स्वीकार केला. तुम्ही माझे पती, तुमची सेवा हीच माझी पतिव्रतेची सेवा. मी सातत्याने तुमची सेवा करणार आहे. मला काही माहिती नाही, तुम्ही स्वीकारा नका स्वीकारू, मी तुमचा स्वीकार केला. गळ्यात हार घातला. आणि तेवढ्यात संभाषण चालू असताना काही वेळ गेला आणि सूर्योदय झाला. सूर्योदय झाल्यावर कौशिक ऋषी गंगेतून बाहेर आले तर त्यांच्या अंगाला कुष्ठरोग, नख सडलेली, बोटं सडलेली, पायाची बोटं सडलेली, सगळ्या अंगातून रक्त वाहतोय. तो पाहिल्यानंतर शांडिल्या खूप नाराज झाली. त्याच्या सगळ्या अंगाला कुष्ठरोग होता. म्हणून तेव्हापासून म्हण जन्माला आली, हौसनी केला पती. हे पुढचं तुम्ही म्हणा. हौसनी पती केला, हौसनी केला, त्याला फुटली रगत पिती. हे मन तयार झाली. विठ्ठल. तिने आपल्या अनुसयाला विचारलं, काय करू? म्हणली, गंगेच्या स्नानाला काशीला घेऊन जा. त्याला चालता येईना, पाठीत भरला, डोक्यावर घेतला. जाताना मांडवी ऋषींना त्याचा धक्का लागला. मांडवी ऋषी शाप दिला, ज्याने माझं तप भंग केलं तो उद्या सूर्योदय होईल, मरून जाईल. शांडिल्या म्हणाली, सूर्योदय झाल्यावर मरणार आहे ना? जर मी खरी पतिव्रता असेल तर सूर्य कसा उगतोय तोच पाहते. सूर्यच उगेना. सर्व हाकार माजला. देव एकत्र आले, विनंती केली, बाई सूर्यदेव होऊ दे. कौशिक ऋषी जातील, त्यांना आम्ही जिवंत करतो, पहिल्यापेक्षाही चांगला देह त्यांचा देतो. त्यांना उत्तम कांतीयुक्त जैसे जीर्ण वस्त्र सांडी नूतन वस्त्र वेळी जुनं टाकून नवीन देतो. क्षणात सूर्योदय होईल, क्षणात कौशिक ऋषी जिवंत होती. काळजी करू नको. शांडिल्या म्हणाली, सूर्योदय होणार.
माझा नवरा मरणार आणि परत तुम्ही जिवंत करणार, तेवढा वेळ जाणार ना. सूर्योदय होणार, कौशिक ऋषी मरणार आणि परत जिवंत होणार. सूर्योदय होऊन ते मरणार आणि जिवंत होणार. तेवढ्या काळाची विधवा आहे ना मी. तेवढ्या काळाची विधवा नाही का मरून जिवंत होईपर्यंत. काही वेळ लागणारच का, काही सेकंद लागणारच ना. तेवढ्या काळाचं सुद्धा मला वैधव्य मान्य नाही, नाही जमणार. मग अनुसयने आज्ञा केली, माझी आज्ञा म्हणून ऐक, सूर्योदय होऊ दे. सूर्योदय झाला, कौशिक ऋषी गेले, जिवंत केले. पण तेव्हापासून आमची महाराष्ट्रीयन स्त्री, भारतीय स्त्री महिन्यातले 4 दिवस कुंकू लावत नाही. मासिक धर्म पाळताना पूर्वी आमची आई अशी बाजूला जर बसली, कुठल्या वस्तूंना हात लावत नसायची. महिन्यातले 4 दिवस ती कुंकू लावत नव्हती. ते वैधव्य त्या कौशिक ऋषी जन्माला आले किंवा मेले आणि जिवंत झाले तेवढ्या क्षणाचं वैधव्य आजही पाळलं जातं. विठ्ठल म्हणून ज्ञानोबा म्हणतात, पाचा दामाचा घोंगडा नेसील पतिव्रता जर मला व्हायचं असेल, त्याच्या सेवेमध्ये जर एवढी ताकद असेल तर त्याची पत्नी व्हायला मला आवडेल. अभंगाचं दुसरं चरण. कामारी 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 होईन, कामारी 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 होईन, कामारे 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 होईन, कामारे 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 होईन, कामारी 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 होईन, कामारी 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 होईन, कामारे 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 होईन, कामारे 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 होईन. या गोपाळांचे घरी घेणे गे बाई, या गोपाळाचे घरे गे बाई, या गोपाळांचे घरी घेणे गे बाई, गोपाळाचे घरे गे बाई, कामारी 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 होईन, कामारी 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 होईन, कामारे 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 होईन, कामारे 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 होईन. दामाचा घोंगडा नेसेल, उरले मोठते जेवी न ग बाई. उरलं सुरलं खाईन. पूर्वी असायचं बरं का, उरलं सुरलंच खावं लागायचं. सगळ्यांच्या अगोदर ती उठते, सगळ्यांच्या नंतर ती जेवते. काय असतं, तिनेच भात केलेला असतो पण तिच्या वाट्याला शिळा भात राहतो. तिनेच भाकरी केलेल्या असतात, तिच्या वाट्याला तुकडेच राहतात. तिनेच भाजी केलेली असते पण तिच्या वाट्याला फक्त पातळ भाजी राहिलेली असते. त्यातलं सगळं पनीर असेल, नाही का बटाटा असेल, वाल असतील, सगळ्यांनी खाल्लेले असतात. आहे त्याच्यामध्ये तिला समाधान मानून भाकरी चुरून, भले पोट भरलं न भरलं तरी त्याच्यातच परत करायला काय वेळ नाही. मग आता वेळ घालवण्यापेक्षा आहे त्याच्यात समाधान. सगळे जेवलेत ना, त्या तृप्ततेमध्ये तृप्ततेचा ढेकर देऊन तिला थांबावं लागतं. उरले मोठते जेवी न ग बाई. उरलं सुरलं खाऊन तिला थांबावं लागतं. आमची आई नदीला भांडी घासायला जायची. आमची आई तर ती शेजारची काकू यायची, ती सासूरवासले असायचा तिला. ती हंड्यातच एक 5 रुपयाचे शेंगदाणे आणि गुळ घेऊन यायची आणि ती नदीला येऊन ती भांडी खायची, ती शेंगदाणे आणि गुळ. तर आमची आई म्हणायची, का गं का खाती? म्हणली, आत्या पोटच नाही भरत. सगळ्यांच्या नंतर जेवायला बसते ना, काही नाही राहत. लोणचं मी काढते बरणीतून, माझ्या वाट्याला फक्त खार. लोणच्याच्या फोडी सगळ्यांनी खाल्लेल्या असतात.
भाकरी सगळ्यांनी झालेलं उरलेलं मला वाटायला असतं, उरलेला भात उरलेली भाजी, त्याच्यात नाही भागत माझं काम. एवढं काम मरल पण काम चुकणार नाही, एवढं काम आहे. मग काय करू? मग नाही माझ्याकडं आता एवढे पैसे असतात, 5 रुपयाचं गुळ आणते आणि खाते. आणि तेवढ्यात तिचे डोळे भरून यायचे. आमची आई म्हणायची का रडती? आता मला असं वाटतं मरून जावं. मग आमची आई म्हणायची का मरत नाही? इथं पुढं जायचं आणि जीव द्यायचं. इथं नदीला पाणी खोले, इथं जीव दे, परत वर यायचीच नाही. ती म्हणायची तुम्ही कशाला सांगावं लागतं, इथं रोज आलं का मनात येते मरून जावं. मग आमची आई म्हणायची पोरांमुळं मरत नाही का? पोरांमध्ये जीव अडकला का? ती अशी मान हलवायची नाही आत्या. मग नवऱ्यामध्ये जीव अडकला का? ती अशी करायची नाही आत्या. नाही पोरांमध्ये नाही नवऱ्यामध्ये. आणि मी जर मेले तर माझ्यासाठी कोणालाही काही नाही फरक पडणार. मी जर मेले तर माझ्यासाठी कोणी रडणार पण नाही. एवढं कोण माझं मायेचं कोणीच नाही आत्या. मला मरता पण येत नाही आणि इथलं राहणं सुद्धा कंटाळवाणी झाले. मला असं वाटतं काय करावं काय माहिती. मरता येत नाही, पोरांमध्ये जीव अडकलं नाही, नवऱ्यामध्ये जीव अडकलं नाही, स्वतःमध्ये अडकलं नाही. मग आमची आई म्हणायची कुठं जीव अडकला आहे? ती म्हणायची आत्या खरं सांगू का? नाही नवऱ्यासाठी जगत नाही, पोरांसाठी जगत, फक्त जगते माझ्या बापाच्या नावासाठी. कारण माझ्या बापाला कुणी असं म्हणू नये याची निघून आली. याच्या पोरीने असं केलं, माझ्या बापाला माझ्यामुळं मान खाली घालायची वेळ येऊ नये ना म्हणून जगते. कारण त्याने लग्नामध्ये मला सांगितलंय बाळा काही लागू दे, काही कमी पडलं का माझ्याकडे तुला काही कमी पडू देणार नाही. कारण फक्त आपल्या घराण्यासाठी राहा. एवढा त्याग माझ्या भगिनींना करावा लागतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात मी त्याची कामिनी होईल, त्याची सेविका होईल, त्याची दासी होईल, पण तोच नवरा करी. विठ्ठल विठ्ठल कामारी होईन या गोपाळांचे घर रिघीन गवाई. पुढे सांगतात ते तयाचा उंबरा उसिसा करीन नाही का, वरी येरझार सारी न ग बाई. त्याचा उंबरा उशी करीन. नाही मला चांगल्या घरात झोपायला जागा दिली, नाही मला बेडरूममध्ये दिली, नाही चांगली रूम दिली, तर ओसरीवर नाही उशी दिली तर त्या उंबऱ्याची उशी करीन, त्याच्यावर झोपेल. आणि येणाऱ्या जाणाऱ्या येतील, त्याच्या लाथा लागतील, त्याही सहन करील. पण तयाची कामीन पुरेन ग बाई. का? तयाचा उंबरा उसिसा करीन, वरी येरदार सारी न ग बाई. पण कामारी कामारी होईल या गोपाळांच्या घर रिघेन ग बाई. किती त्याग करावा लागतो. एक शेवटचं सुंदर उदाहरण सांगतो ऐका. विठ्ठल विठ्ठल मुलीचं लग्न बापाने अतिशय सुंदर असं केलं. असं रुबाबात नाही का. अलीकडच्या काळामध्ये खूप छान लग्न होत आहे. पूर्वी बापाला सगळं अगदी कठीण जायचे लग्न करायला, पण तरी पण करायचा. लग्न झालं, लग्न चांगलं जोरात झालं, लग्नाचा सगळे कार्यक्रम उरकले. 4 महिन्यानंतर पोरगी आली, माहेरी आली. बापाने विचारलं कसं काय ग? म्हणली बरं आहे केलंय वाटुळं, तुम्हाला जडच झालं ते विहिरीत लोटायची पप्पा, पण काय घर पाहून दिले. सगळ्यांच्या नंतर झोपते, सगळ्यांच्या अगोदर उठते. सगळं एवढं शिक्षण माझं एवढं शिकवलं पप्पा आणि मला शेण भरायला पाठवलं तुम्ही. आजही कुठेही नोकरी केली तर 40,000 रुपये पगार मिळेल मला, आणि काय घर पाहून दिलं तुम्ही. आणि मी तुम्हाला खरं सांगते, आता मी जे आले ना, मी जायला नाही आले, मी नाही राहणार, मी जाणार, मी माहेरीच राहणार पप्पा. बापाने म्हणायचं तू म्हणती तेच खरं आहे, आपल्याला फसवलंय बाळा, पण आता काय करणार, पण जा. ती म्हणायची नाही जाणार बाबा. पण ती मग म्हटलं काय केलं पाहिजे. काय नाही पप्पा, जरी फसवलं असेल तर मला आजही तुम्ही इथं मला सांभाळलं तर मी तुम्हाला जड नाही. मी सहज 40,000 रुपये पगार कमवीन, सहज माझं मी आपली भागवीन. पण नाही पप्पा. असं घडल्यानंतर त्या बापाची काय अवस्था होते तुम्हाला काय सांगू. हे मध्यस्थी जे आहेत ना लग्न जमवणारे, बरं का, तुम्हाला खरं सांगतो ते पुण्याचं काम करतात. पण लग्न जमवणाऱ्यांना माझी पाया पडून विनंती, खरं बोलायला शिका. पोरगं पेतय ना पेतय सांगा. आमच्याकडे शेजारी ते पोरगं इतकं पितय 6 महिने मुंबईला दाखवली, इकडं राहते घाटकोपरला.
आणि त्याचं शिक्षण काय चांगलं शिकलेलं होतं, नोकरी विक्री कुठं तर येडवाकडी करत होतं. मध्यस्थीवर विश्वास ठेवला त्या बापाने. संगमनेर भागातली मुलगी, लग्न झालं आणि आता ते गावाला आलं. इतकं मारतंय त्या पोरीला. परवाच्या दिवशी तिला इतकं मारलं त्या नवऱ्याने, अक्षरशः तिच्या पोटात लाथा घातल्या आणि त्या शेजारच्याने सोडवलं आणि तो गेला पळून. काय योगायोग तिचा बाप का दुपारी यावा. बाप आलीला पाहिल्याबरोबर तिने अशी विस्कटलेली केस अशी मागं टाकली, घाईघाई पाणी तोंडावर मारलं, पाण्याचा ग्लास घेऊन हॉलमध्ये आली. बापाने विचारलं कसं काय. म्हणली खूप छान. जेवणार पापा? म्हणजे नाही. चहा कर छान. मग बापासाठी तिने चहा केला, चहा पिला, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बापाने निघताना तिला 500 रुपयाच्या 2 नोटा हातात दिल्या. दर ती म्हणली काय करायचं आहे मला? दर बाळा राहू दे, असू दे. तेवढाच बाप निघाला. गाडीपर्यंत ती आली. पप्पा सावकाश जावा, अशा तशा गप्पा झाल्या आणि तेवढ्यात पोरगी म्हणले पप्पा जेवून तरी जा, नको बाळा भूक नाही मला. गेला. कुणीतरी आमच्या गावातल्या बाजूचं म्हणाला अरे काय ती पोरगी, पार तिचं इतकं नवरा मारतंय, काय लग्न करून दिले राव, कसाब्याच्या दावणीला पोर बांधली, सकाळी एवढं मारले तिला आम्ही सोडवले, जा घेऊन ती पोर नाही तर मरल. त्या माणसाने लगेच गाडी युटर्न केली. अंगणात परत गाडी पाहिल्यानंतर ती पोरगी पळत आली. म्हणली पप्पा मोबाईल राहिला का? तुम्ही लगेच आले? तुम्ही लगेच का आले? मोबाईल राहिला का? पिशवी राहिली का? काय राहिलं? त्या बापाने गाडी स्टँडवर उभी केली आणि तिला हाक मारली इकडे. तिच्या खांद्या हात ठेवत म्हटला तुझा नवरा रोज मारतोय मला असं कळाले, खरे खरे का? तिच्या लक्षात आलं कुणी ते सांगितलं. तिने अशी मान खाली घातली, टपटप डोळ्याच्या आसूधारा जमिनी जेव्हा पडायला लागल्या त्या बापाच्या लक्षात गोष्ट खरी लक्षात आली. त्याने तिला जवळ बोलवली, इकडे चल घरी, भर पिशवी चल. ती म्हणली पप्पा तुम्ही जा, तुम्ही कशाला आमचा विचार करता? पावसाने झोडलं, नवऱ्याने मारलं, एवढं काय विचार करता तुम्ही? जा. त्या बापाचे डोळे भरून आले. म्हटलं कार्टे तासभर बसलो, सांगितलं नाही नवरा मारतोय? कधी चापट मारली नाही तुला? हा नराधम तुला रोज मारतोय, सांगता नाही आलं? ती म्हटली पप्पा आल्या आल्या जर सांगितलं असतं नवरा मारतोय, तुम्ही चहा तर काय पाणी तरी पिले असते. पप्पा माझ्या डोळ्यात पाणी आलं तर चालेल, पण माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी येऊ नये ना, म्हणून सांगत नाही नवरा मारतोय म्हणून. माझा बापाचं आयुष्य वाढावं पप्पा, माझं कमी झालं तरी चालेल, पण माझा बाप मोठा व्हावा, त्याचं आयुष्य मोठं व्हावं. पप्पा मी जर सांगितलं तर तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, पप्पा तुमचं गेल्या वर्षीच बायपास झाले, मला तुमचं आयुष्य नाही कमी करायचं. पप्पा तुम्ही चांगलं घर पाहून दिलं, तुमचा दोष नाही, माझं नशीब फुटकं म्हणून असा नवरा मिळाला. पप्पा तुम्ही स्वतःला कधीच मनाला लागून घेऊ नका, मी तुम्हालाही दोष देत नाही, माझ्या सासू सासऱ्यांनाही दोष देत नाही. ज्याने माझं लग्न जमवलं ना पप्पा, त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. बापालाही शाप गेला नाही, सासरच्यांनाही गेला नाही, ज्याने जमवलं त्याला शाप गेला. आलं लक्षात? विठ्ठलाच्या शेजारी एक आजी आहे, आज तिचं वय 95 वर्षाचं वय, पण सगळी केस काळी भोर आहे तिची, सगळी केस, पण तिला इथं कानाच्या वर केस नाही, अशी एवढाच आंबाडा बांधते. आंबाडा किती? लिंबा एवढा, लिंबू आहे ना आपलं एवढा, जसं मस्त सकाळी केस विंचरत असते अशी आपली तिची टाइमपास चालू असतो. तिची मी मस्करी करत असतो, काय आजी कशाला बांधते आंबाडा, आहे का त्याच्यात काही नाही का? एवढा असं लिंबा एवढी ते आणि बांधते, त्याच्यात फुल बिल लावणार, मस्तपैकी देवळात ती फुलं बिलं घेऊन जाणार, तिचे मजा येते. पण तिची सगळी केस काळी भोर आहेत. 95 वयात, मी 50 वर्षाचा आहे, झाली सगळी पांढरी झाली नाही का? ती ब्लॅक करावं लागतात तेव्हा ते बरं दिसतं. म्हणजे 50 मध्ये सगळी पांढरी केस आहे, तिची 95 मध्ये डबल वयाने मोठी आहे, तरी तिची केस काळी भोर आहे. एक दिवस आजीला म्हटलं आजी सगळी केस तुझी काळी भोर आहेत, म्हणजे कानाच्या वर केस का नाही, इथं केस का नाही, अशी अशी डायरेक्ट मोकळे, डायरेक्ट एवढीच केस आहे तुला, असं का? ती म्हटली महाराज तुमच्या बायकांची लय मजा आहे, त्यांना नाही सासूरवास. हो आमच्या बायकांची फार मजा आहे, त्यांना सासूरवास नाही, सासूला सासूरवास आहे. सासांचं खूप अवघड आहे आज, नाही नवऱ्याचं त्याच्यापेक्षा अवघड आहे. माझ्या सहित सांगा, फटकावता येतं बायकोला? फटकावल्यावर राहील का घरात? पूर्वी नवरा जनावरांना कमी मारायचा, एवढा बायकोला मारायचा. आज मारून दाखवा, नाही तुमचा कार्यक्रम झाला तर मला येऊन भेटा. कारण कायदा यांच्या बाजूने आल्यामुळं नवरा बायकोला घाबरतो. सकाळी व्हॉट्सअपला एक विनोद आला होता,
झुरळ घाबरतो उंदराला, उंदीर घाबरतो मांजराला, मांजर घाबरतो कुत्र्याला, कुत्र घाबरतं मालकाला, मालक घाबरतो बायकोला, आणि बायको घाबरते झुरळाला. विठ्ठल विठ्ठल. मला म्हटली महाराज काय झालं, आम्हाला सासूरवास फार असायचा, डोक्याला तेल लावायला मिळत नसायचं, माहेरी घरी कधी गेले तेल आणलं, ते लावताना जर सासूने पाहिलं तर सासू म्हणायची कुठं जायचं का नाचायला, लागली का तेल लावायला. ते माहेरचं आणलेलं तेल लावायचं नाही. मग केस काम करताना माती कचरा जायचा, केस चिकट व्हायची, फणी शिरत नसायची, सोडून द्यायचं, विंचरायचं, कामं करत राहायचं, मरल पण काम चुकणार एवढं काम. आणि मग शेवटी काय व्हायचं, महाराज कधी माहेरी गेले आई ती अवस्था बघायची, म्हणायची अगं काय केस चिकट केल्यात. मग ती तपेलं भर पाणी उकळायची, त्याच्या 4 ते 5 बादल्या पाणी झालं पाहिजे गरम, एवढं कडक पाणी तापवायची. शिककाई वाटायची, तेव्हा काय शॅम्पू नव्हता, मग ते शिककाई वाटलेलं डोक्याला लावायची, मग मला दगडाने अंग घासून मला आंघोळ घालायची, आणि मग आंघोळ झाली का मी केस सुकवायला उन्हात यायची, उन्हात आले का माझी आई फणी घेऊन यायची. तेव्हा काय प्लॅस्टिकच्या फण्या नव्हत्या महाराज, लाकडी फणी असायची अशी लांब, एका बाजूला लांब दात असायचे, एका बाजूला आखूड दात असायचे. लांब दातांची बाजू आई फणीची अशी धरायची, माझी केस उचलून धरायची आणि अशी फणी टाकायची आणि असा हिसका द्यायची. असा हिसका दिला का त्याच्यात केसांचा गुंता निघायचा, पण काही केस उपटून यायची, जी उपटून आली ती परत उगवलीच नाही महाराज. म्हणून ती म्हणायची कानाच्या वर मला केसच नाही, जी उपटून आली ती परत उगवलीच नाही. पण महाराज ते केस विंचरताना माझे डोळे भरून यायचे. आई म्हणायची का रडती बाळा, काय घर पाहून दिले आई, काय माणसं येत आई, जनावरं बरी अशी माणसं येत आई. अगं जनावरांना सुद्धा किंमत आहे अशी मला किंमत नाही आहे, किंवा जनावरांना किंमत दिली जाते पण येऊ मला किंमत दिली जात नाही. नवरा एवढा मारतो आई, सासू कधी बाजू घेत नाही, सासरा कधी बाजू घेत नाही, सासू ती तशी दीर तसा तो नवरा तर काय तो काय आहे नाही सारखाच आई, काय त्याला करती असं वाटतं. आता काय करावं आई. आई म्हणायची मग का रडती बाळा, काय तिथं जिंदगी आई, मला एक काम कर आई, मला तुझ्या इथं ठेवून घे, तुझ्याकडचं काही देऊ नको, कामधंदा करील, दूधसुद्धा विकत आणील, तुझं काही देऊ नको, फक्त मला गोठ्यात ठेव. आई म्हटली बाळा माझ्या समोर तुझ्या नवऱ्याने मारलं तर मला काही बोलता नाही आलं, एक काम कर, मलाही पण वाटतं तू इथंच राहावं, तू काय मला जड नाही, इथं गडी पोट भरतात, जनावरं पोट भरतात, आणि तू काय मला जड आहे, पण तू राहावं या मताची मी आहे, पण तुला मी आज ठेवून घेईन, पण उद्या मी मरून जाईन, पण उद्या जर मी मरून गेलं तर ही भाऊजाई तुझी, तुझ्या भावाची बायको, माझ्या पोराची माझी सून, मी मरून गेल्यानंतर तुझा सांभाळ करील, मी गेल्यानंतर तुझा निभाव नाही लागणार, तू एक काम कर, तुला मी सांभाळीन, फक्त एक कार्ट होईपर्यंत सासरी जा. काय कर, एक कार्ट होईपर्यंत सासरी जा. एकदा बाळंतपणाला आली का जाऊच नको, त्या पोराला मोठं कर, त्याला इंजिनियर कर, त्याला कामाला लाव, तो तुझं चांगलं सांभाळ होईल, पण एखादं कार्ट होईपर्यंत जा. स्त्री जन्माचं सार्थक करायचं असेल तर तुला आई व्हावं लागेल. ती म्हणाली मग सांभाळीन मी तुला. खरंच आई, आजी म्हणाली माझ्या आईचं मी ऐकलं, सासरी आले आणि 1 वर्षाने परत आईकडे गेले. कशाला गेले, बाळंतपणाला, बाळंत झाले, आणि बाळंत झाल्यानंतर 1.25 महिना कुठे गेला कळलाच नाही, आणि सासरची लोक मला न्यायला आली. तेव्हा माझी आई म्हणत होती बाळा 1 महिनाभर थांब, या पोराला एखादी चैन करते, तुला एखादी साडी चांगली घेते, एक 15-3 वारा अजून थांब, या पोराला पाहिलं का बरं वाटतं, गोकुळासारखं वातावरण निर्माण झाले. माझं असं मत आहे, तुझ्या सासूला सांग मी माझ्या पदर खर्चाने तुला नेऊन घालते, फक्त 1 महिनाभर थांब. त्यावेळेस ती म्हातारी म्हटली, मी माझ्या आईला म्हटले आई तुला काय कळतं का, हा दुसऱ्याचा पलिदा कळला असं जुन्या महिलांना, हे दुसऱ्याचं लेकरू आई, सर्दी खोकला पाणी बदललं कुठं नादी लागते आई, ती माझी सासू सांगते ना 3 वाजता जायचं, तिला सांग आपण 2 वाजता निघू म्हणावं. काय केलं आईने, केसाचाही गुंता काढला आणि तिच्या संसाराचाही काढला. विठ्ठल विठ्ठल. पुढे ती आजी असं सांगायला लागली, कुठं वर्ष गेलं, वर्षाने आईने निरोप पाठवला, अगं बाळा वर्षाने यात्रा आली ती का वर्षा, ती म्हणली आई आले असते ग, पण माझं पोरग वर्षाचं झाले.
त्याच्यानंतर 2 वर्षांनी फोन केला, नाही गाई तो शाळेत जातोय. असं करता करता त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यावर आई म्हटली, अगं आता तरी ये. ती म्हटली, अगं आई आले असते पण आता नाही येता येत, आता सुनव लक्ष ठेवावं लागतं. नाही आता नाही येत. त्याच्यानंतर वर्षांनी फोन केला, अगं येतीस का? नाही आई, तो नातू शाळेत जातो, त्याला आणायला जावं लागतं, न्यायला आणायला जावं लागतं, तो कामावर जातो, त्याची बायको कामाला जाती, माझा नवरा कामाला जातो, पुढं तुझ्या नादी लागती, पुढच्या वर्षी येईल. अशी रमली अशी रमली अशी रमली अशी रमली. एक रात्री 2:30 पावणे 3 मोबाईल वाजला. भाऊ फोनवर बोलत होता. अक्का काय रे? आई लई आजारी आहे. मग पुण्याला आणले. कुठे आणले? ससूनला. फार आजारी आहे. मग आईचं सारखं चाललंय, तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा. तर मुंबईवालीला बोलवा, तिला बोलवा, अक्काला बोलवा. अक्का ताईची आठवण नाही काढीत, माझी नाही, दादाची नाही, तुझीच आठवण काढते. असशील तशी निघ. ती म्हणली, तुला काय कळतं का? तो कामावर गेलाय, त्याची बायको कामाला गेली, हे कामाला गेले, ते पोरगं शाळेत गेले, कसं येता येईल? मग कधी येशील? रविवारी येईन म्हणावं, नको काळजी करू. तिने फोन ठेवून दिला. पहाटे 4:45 परत रिंग वाजली. काय रे? अक्का गेली आई. शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणत होती, तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा तिला बोलवा, तू नाही आली. सारखी आई म्हणायची, अक्काला बोलवा, अक्कीला बोलवा, अक्कीला बोलवा, अक्कीला बोलवा. आली का रे? आली का रे? सारखी म्हणायची. तू नाही आली अक्का. आई नाही राहिली. मग डॉक्टर म्हणतायत बॉडी नाही ठेवता येणार. 10 वाजेपर्यंत आली तर तुला आई बघायला मिळेल, नाही तर नाही मिळणार. आता तिने मोबाईल फेकून दिला. नवरा कामावून येण्याची वाट पाहिली नाही, पोरगं शाळेतून येण्याची वाट पाहिली नाही, सून येण्याची वाट पाहिली नाही. समोरचा कपाटाचा ड्रावर उघडला, मिळते तेवढे पैसे कमरेला लावले. साडी मळकी का फाटकी का गोळा झालेली पाहिली नाही. माझी चप्पल का सुनाची चप्पल पाहिली नाही, पायात चप्पल घातली. लगबगीने दरवाजा अर्धवट लागला न लागला कडी ओढून घेतली. जिना उतरली, रस्त्यावर पळत आली, टॅक्सी केली, स्टँडवर आली. या गाडीच्या मागे पळ, त्या गाडीच्या मागे पळ, त्या गाडीच्या मागे पळ, त्या गाडीच्या मागे पळ. गाडीच लागेना. म्हणून तिने चौकशी कक्षात विचारलं, माझ्या गावाला जायचं, गाडी आहे? तो साहेब म्हणाला, मावशी आत्ताच गाडी गेली. आता कधी गाडी आहे? 4 वाजता आहे. 4. आणि मग आई डोळ्यापुढे आली. म्हटली, बाळा एखादं कार्ट होईपर्यंत जा. मी एवढी अडकले एवढी अडकले एवढी अडकले. आई गेली तरी तिच्याजवळ जाता नाही आलं. डोळे भरून आले. स्टँडवर रडायला लागली. त्या बाकड्यावर बसली, गुडघ्या डोकं घातलं, रडायला लागली. एका पॅसेंजरने विचारलं, का रडता मावशी? पैसे हरवले? नाही बाबा, माझी आई गेली. जायचं नाही, गाडीच नाही. ही टॅक्सी कर जा. टॅक्सीवाल्याला तिने विचारलं, किती पैसे घेशील? 10,000 घेईन. 10. ती म्हणली, 10 कशाला मागतो? 15 देईन, पण 10 वाजेपर्यंत नेशील? नेईन. बसा. बसली गाडीत. आईने एकच शब्द दिला, बाळा एखादं कार्ट होईपर्यंत जा. जी गेली ताई मेल्यावर झाली. एवढी कामारी कामारी होईल या गोपाळांचे घर रिघेन गवाई. तयाचा उंबरा उसीसा करीन वरियर धार सारीन गवाई. हे मर्म आमच्या निवृत्तीनाथांनी निवृत्ती ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सेव ज्ञानदेव पुसतेला वर्मा. निवृत्ती ज्ञानदेव पुसतेला वर्मा. निवृत्ती ज्ञानदेव पुसतेला वर्मा. ज्ञानदेव पुसतेला वर्मा. ज्ञानदेव पुसतेला वर्मा. निवृत्ती ज्ञानदेव पुसतेला वर्मा. कामीन पूर्ण पाइए कामीन
वाह क्या बात है या गोपाळांचे घर रिगेन गोपाळांचे घर रिगेन गे बाये मिले सुर मेरा तुम्हारा काय वाजवत आहे माऊली अरे हेरा तो सुर बने हमारा या गोपाला से या कमरी कमरी कमरी
विठ्ठलांचे घर रिघेन ग बाये. यथाविधी यथा अवकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग आला. आदरणीय गणेश नगर रहिवासी मंडळ आयोजित संत तुकाराम महाराज अनुग्रह दिन माघ शुद्ध नवमी माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने चालू असलेले नामयज्ञ सोहळा आज माघ शुद्ध नवमी आहे. झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण. जय विठ्ठल जय जय विठ्ठल.